आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. घडवणाऱ्या सगळ्या तुम्ही ज्या आहात त्यांना मी प्रणाम करते. हा प्रणाम माझा साधा नाही, याच्यात दडलेल्या आहे भावना. या देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्यांनी इंग्रजांच्या बंदुकाच्या समोर जीवन ठेवून आम्हाला स्वातंत्र्य द्या असं म्हणणाऱ्या ज्या भगिनी होत्या, त्यांच्या वतीने तुमची आजी आणि त्यांची त्यावेळची धाकटी लीला आज तुमच्या समोर बसली आहे. मी हे कशासाठी म्हणते आहे? मी हे एवढ्यासाठी म्हणते आहे, तुमचा कौटुंबिक वारसा खूप उज्ज्वल असेल, तुमचा वैयक्तिक वारसा खूप मोठा असेल, परंतु तुमचा हा राष्ट्रीय वारसा जो आहे हा स्त्रियांचा फार मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्या 3 स्त्रिया ज्या होत्या त्यापैकी एक होत्या देवी चट्टोपाध्याय, दुसऱ्या होत्या सरोजिनी नायडू आणि तिसऱ्या होत्या विजयालक्ष्मी पंडित. कुठल्याही एका जातीच्या नव्हत्या, या मातीच्या होत्या. जशा तुम्ही सगळ्या या मातीच्या आहात तशा त्या ह्या मातीच्या होत्या. आणि आपल्यावर म्हणजे मी त्या 95 वर्षाची एवढ्या असणार आहे, पण तुमच्यावर आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यावर जर कुणाचा अधिकार असेल, त्यांच्यावर जर कुणाचा देणं असेल, त्या होत्या. एक होत्या सरोजिनी नायडू, दुसऱ्या होत्या विजयालक्ष्मी पंडित, तिसऱ्या होत्या सरोजिनी नायडू कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी चट्टोपाध्याय, सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित या तिघी त्या काळात, म्हणजे मी अगदी लहान होते. आज मी 95 वर्षाची आहे, 5 वर्षाची असेल. कारण कमलादेवी चट्टोपाध्याय ज्या होत्या त्या मी अकोल्याची आहे. अकोल्याच्या तिथे इंग्रजांच्या याच्यातून निरीक्षणातून अदृश्य होऊन बसल्या होत्या. मी कमलादेवींच्या कुशीत त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलेलं आहे. ते भाग्य मला मिळालेलं आहे. तुम्हाला तुमचा वारसा सांगते आहे, या भाग्याचा देऊन तुम्हाला हे सांगताय. त्यांनी जे सोचलं, इंग्रजांच्या जेलमध्ये त्यांच्यासाठी पायघड्या नव्हत्या ठेवलेल्या. जेलमधून सुटायचं आहे, आपल्याला जायचं आहे आणि देशाला स्वतंत्र करायचं आहे, याच्यासाठी मोठ्या मोठ्या श्रीमंत बायका त्यावेळेला तिथे जाऊन जेलमध्ये गेल्या, सत्याग्रह केला. तुमचा जो वारसा आहे 2 गोष्टी लक्षात ठेवा. या देशावर, मी हे नाही म्हणत, या देशावर जो सृष्टीकर्ता आहे त्याचा वरदहस्त आहे. आपल्याला कष्ट पडतात, आपल्याला उपास पडतात,
आपल्याला सगळ्यांना खायला नाही देत नाही, पण या देशावर जगत आहे तो असा आहे की या देशातले जे पुढारी होते त्यांची तुलना जगात आजही कोणाशी करता येणार नाही. इंग्रजांच्या कैदेत राहणे म्हणजे किती जुलूम होता. त्यांच्या काळात जर तुमच्या घरात कोणी असेल तर त्यांना माहित असणार आहे. तेव्हा मला हे सांगायचं आहे की त्यांची प्रतिनिधी, कारण मी कमलादेवी चट्टोपाध्यायांच्या कुशीत बसलेले, मांडीवर बसलेले, रात्री आम्ही दोघी जणी एकत्र झोपून होतो 4 दिवस. आणि त्यांच्या मागे इंग्रज सैनिक सोल्जर लागलेले होते, धुंड ते कमलादेवींना कुठे तरी त्याच्या जपून बसायचं होतं. अकोल्याला राधादेवी ओख होत्या, त्यांच्या घरी त्यांची मी मानस करण्या कमलादेवी तिथे आलेल्या होत्या. त्यांच्या मानसीमध्ये लोक ठेवलेलं आहे. म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जगात तुम्ही सगळं मिळवणार आहात, जगात सगळी दौलत मिळणार आहे, पण त्या दौलतीने तुम्हाला मानसिक जे समाधान आहे ते समाधान मिळणार नाही. समाधान तुम्हाला हेच मिळणार आहे की आमच्या जवळ काय आहे. ज्यांचा मी इतिहास सांगितला, तुमच्या जवळ जे आहे ते आहे या देशाची राज्यघटना. लक्षात घ्या, या देशाची राज्यघटना आहे. इथे लिंगावर नागरिकत्व अवलंबून नाही आहे. स्त्री असली त्याची गुलाम आहे, पुरुष असला तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक पावलामध्ये तुम्हाला इक्वालिटी आहे. आणि म्हणून ही इक्वालिटी मी जी नावं घेतली, कमलादेवी, सरोजिनी नायडू व विजयालक्ष्मी पंडित, त्यांनी त्यावेळेला जेलमध्ये जाण्याचं धैर्य दाखवलं, म्हणून आपल्याला आजची राज्यघटना मिळालेली आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, ही राज्यघटना जी आहे आज तुमच्या समोर संकट जे आहे, ते संकट जगामध्ये एका बाजूला कोणताही धर्म असो त्या धर्माचं वर्चस्व लादण्याचा एका बाजूला प्रयत्न सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशामध्ये तुमच्या हातात राज्यघटना आहे. राज्यघटना आहे म्हणून या देशात धर्म हा व्यक्तीचा स्वतंत्र अधिकार आहे. धर्म हा देशाचा जर असेल तर तो आहे राष्ट्रधर्म. आणि राष्ट्रधर्म जो आहे तो आहे भारत. या देशामध्ये भारत जे आहे ते सर्व, भारतीय जे आहे ते सर्व दूर आहे. म्हणून मी कोणत्याही सभेत गेले तरी काय म्हणते की ते पहिल्यांदा हे ऑडियन्सला म्हणते, मी 3 वेळा म्हणणार आहे. आणि हे 3 वेळा नाही म्हणले तेव्हा ते तुम्ही म्हणायचं आहे. मी म्हणणार आहे बाबा बापू, तुम्ही म्हणायचे अमर गणेश. बाबा बापू म्हणा, बाबा बापू, बाबा बापू. तेव्हा आपण राहणार आहेत ज्या वेळेला भारताची आजची राज्यघटना ही वैयक्तिक अधिकारावर आणि धर्माच्या नावावर जोपर्यंत नष्ट करण्याचे प्रयत्न होणार नाही
जोपर्यंत आमच्या जवळ शक्ती येणार आहे की त्याच शक्तीला यांना सामोरे जाण्याकरता, धर्मवाद्यांना सामोरे जाण्याकरता भारताची राज्यघटना जी आहे ही राज्यघटना सुरक्षित राहणं आवश्यक आहे. त्याच्यात पहिली गोष्ट ती आहे जिथे माझ्या पिढीपासून तुमची पिढी सुद्धा नापास झाली आहे. पहिली स्टेप काय आहे? मी माझी पिढी नापास, त्याच्या नंतरची पिढी नापास आणि तुमची पिढी नापास. तुम्ही जातीय व्यवस्था मोडली नाही. जोपर्यंत जातीय व्यवस्था राहणार आहे ते तोपर्यंत या देशाच्या राज्यघटनेला काहीही अर्थ उरत नाही. तोपर्यंत समाजात जो वर्चस्व निर्माण करून बसलेला आहे समाज, तो समाज सत्ता गाजवणार आहे, लूटमार करणार आहे, ते नको त्या गोष्टी दूर करणार आहे. इतके दिवस झाले आपली राज्यघटना चालू आहे. तुम्ही इथे सगळे बसलेले आहात, खरं खरं बोला. मला माझी शरम वाटते, तुम्हाला भीती आहे. अंधारात गेलो, आपल्या मोहल्ल्याच्या दुसऱ्या मोहल्ल्यात गेलो तर आपल्यावर कोणी पुरुष बलात्कार करतील का? आहे बोला. आज ही जी भीती आहे, ही भीती या देशाची जी राज्यघटना आहे तिचा अपमान करते आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की शासकीय व्यवस्था जी आहे ती राज्यघटनेप्रमाणे फॉर्म होत नाही. निवडून द्यायची जी माणसं आहेत ती पैशाच्या बळावर, जातीच्या बळावर आणि मागासलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्या शक्तीवर त्यांना फसवून हे सत्तेत येत आहेत. आणि सत्तेत आले की मग समाजावर जो धर्मनीच्या 1950 मध्ये माझी राज्यघटना अस्तित्वात आली त्याच दिवशी फेकून दिला, ज्याला हिंदू धर्म म्हणतात. इथे मी जन्माला आली होती, पण 1950 पासून मी हिंदू धर्मीय नाहीये. मग मी कोण आहे? मी भारतीय आहे. छोट्या बाळाला शिकवा, तुझा धर्म भारत धर्म आहे. तुझा धर्मार्थ या देशाची राज्यघटना आहे. ही राज्यघटना आणि या देशाचा भारत राष्ट्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळ्यांना सारखा त्यांच्या समाजात आणि सारखा अधिकार मिळणार नाही. किती दिवस आहे मला माहित नाही. बाळांनो, सामाजिक अधिकार जो आहे तो लिंग, भेद आणि या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करतो. इथल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेप्रमाणे पोट भरण्याचा अधिकार आहे. त्याच्या हाताला जर काम मिळत नसेल तर तिथे आखाडे उघडलेले आहेत, धर्माचे आखाडे. तिथे जेवण फुकटचं मिळतं. ते जेवण म्हणजे भिक्षा आहे. मातीत जन्मालेला प्रत्येक नागरिक याला प्रतिष्ठा आहे, याला व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व जर त्या आखाड्यातून आम्हाला जे जेवण मिळणार असेल तर आमच्या राज्यघटनेचा तो अपमान आहे.
लक्षात ठेवा. आता मला एकदाच सांगा, मी म्हणणार आहे बाबा बापू अमर रे. तुम्ही अमर रे तर म्हणायचंय, पण मला मी म्हणणार आहे भारतीय राज्यघटनेचं. तुम्ही म्हणायचं आहे आम्ही प्राणपणाने भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करू. आणि ते संरक्षण कसं करू, तो आमचा धर्मग्रंथ आहे. भारतीय जे रामायण आमचं डोकं जे आहे ना, ते बाजूला ठेवू. कारण त्या रामाला नाही जाहीरपणाने चालते. कारण माझ्या तात्विक बुद्धीला तो राम खडूस वाटतो. दुचक्ती. कसा दुचक्ती आहे, ज्या वेळेला मनात पाठवलं काही त्यावेळेला मनात गेला, सीतेला सांभाळता आलं नाही. आणि मग त्याला रावणाने दिला नाही. इथून लक्ष्मणाला घेऊन परत आला. तो विचारला लक्ष्मण भावावर प्रेम करत होता, आपल्याही बायकोला सासरी त्याची ठेवली आणि हा रामाबरोबर हिंदच राहिला. पुढे रामाला आल्यानंतर ज्या वेळेला म्हातारा तर सीतेने काय केलं होतं, सीता मनात गेली होती. कारण इकडे आला आणि राज्याभिषेक करायचा होता. तर त्यावेळेला त्याने सीतेला आणलं तर एक नागरिक म्हणाला ही रावणाकडे होती. मग गरोदर कशी राहिली, ही जर गरोदर राहिली तर हिचा मूल रामाचं कसं आहे. कारण त्यावेळेला काही इंजेक्शन तपासण्याची सोय नव्हती. इथं सायन्स गेलं नव्हतं पुढे. त्यामुळे ते कसं म्हणून मग तिला जेव्हा प्रश्न केला, तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या मातीच्या ओळखी आहे, ती सीतेची ओळख आहे, भंपक रामाची नाही. कशी आहे सीतेची, तो एक कोणीतरी कुंभार म्हणाला गादीसाठी ही गरोदर आहे, कोणाकडनं गरोदर आहे. त्यामध्ये लगेच तिला वनवासात पाठवून दिली. हा गाडीवर बसणार होता आणि वनवासात ती गेली. तिथे तिला मुलगा 2 मुलं झाले. ती मुलं 5-5, 7-7 वर्षाची झाली तेव्हा हे रामराजे त्यांना आणायला गेले. त्यावेळेला तिला मनात का पाठवली, रावणाने ठेवली. तेव्हा रावणापासून वाचवता आली नाही. आणि मग गाडी जेव्हा मिळवायची होती तेव्हा त्या रावणात गरोदर झालेली सीता, तिची मुलं गाडीवर बसली. यांच्या नावाने गाडीवर बसावी पण ती परत आली. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, या ज्या कथा आहेत या कथांच्या मध्ये कुठेही एक वाक्यता नाही. गांधींचा राम, गांधी रामाला मानत नव्हते, पण तो राम म्हणजे हृदयातला राम. आणि डॉक्टरांना आणून पहा, प्रत्येकाचं आपलं हृदय एकाच द्रव्याने भरलेलं आहे आणि ते शुद्ध आहे. म्हणून वाक्याच्या काय हृदयापासून बोला. हृदयापासून का बोलायचंय, तिथे सत्य नांदत असतं. ते सत्य म्हणजे गांधीजींनी जो राम सांगितला आहे त्या रामाचं सत्य आहे. दशरथाचा मुलगा गादीवर रावणाला हे करून मग आला आणि गादीवर बसणारा राम नाही. जे देवळं आहे दशरथाच्या मुलाची आहे. मी कधी अशा देवळात जात नाही. इमॅजिनेशन तुम्ही विज्ञानाच्या जगात राहता आहात. मला कुणालाही हे करायचं नाही. हे रोज सकाळी उठते की देव मानते, कारण आपल्याला त्याची गरज आहे. आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या धोरणांना त्याची गरज आहे. मी काय म्हणते, ते सकाळी उठते की देवाला
प्रार्थना करते. प्रार्थना करताना 5 नावं घेते. मी आवडते आहे, पण परत भेटणार आहे की नाही मला माहित नाही. आम्ही तुम्हाला सोडणार नाही ताई. 5 नावं घेते. पहिलं नाव घेते गोपाल कृष्ण. दुसरं नाव घेते येशू ख्रिस्त. तिसरं नाव मी घेते गौतम बुद्ध. चौथं नाव घेते तो मोहम्मद पैगंबर. आणि 5वं नाव घेते ते महात्मा गांधी. कारण महात्मा गांधी मला आहे की प्रत्येकाच्या हृदयात राम बसलेला आहे, प्रत्येकाच्या हृदयात ते ईश्वर आहे. आणि म्हणून प्रत्येकाला ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला पुस्तक कोणाकडे मागतो आपण? आपल्या हृदयातल्या तो बसलेला देव आहे ना त्याच्याकडे मागतो. आणि आपल्याला हृदयातून तर मिळतं. माझा त्यांना बोलवलं घेते हे बरोबर. पण तुम्हाला बाळांना सांगते मी हा कार्यक्रम घेतला मला खूप आवडला. याची गरज आहे, याची गरज तुम्हाला समाज बदलवायचा आहे. आणि समाज कसा बदलवायचा आहे? विज्ञान आजचं जे विज्ञान आहे त्या विज्ञानाप्रमाणे बदलत्या परिस्थितीनुसार निसर्गाला म्हणजे माणसापासून प्रत्येक ज्याला ठरावून ही सगळी संपत्ती निसर्गाची कशी सांभाळता येईल हे बघा. एकामेकाचं संरक्षण करा, कोणाचाही द्वेष करू नका. पुढच्या वर्षी मी घेणार तेव्हा आज आणि मी त्याची नावं घेतली होती. कोणची घेतली होती नावं? सरोज नायडू, कमलादेवी चक्रवर्ती आणि विजयालक्ष्मी पंडित. हे कमलादेवी त्याजवळ राहिलेली आहे. तुम्हाला स्वातंत्र्य असं मिळालेलं नाही. स्वातंत्र्य त्यांनी त्याग केलेले आहे म्हणून मिळालेलं आहे. ते सांभाळा, भारतीय राज्यघटनेला सांभाळा. एकदा म्हणा भारतीय संविधान म्हणा. आम्हाला भारतीय संविधान, भारतीय संविधान बापू बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. लीलाबाई जिंदाबाद. खूप छान अधिवेशन